तर तामिळनाडूतील सत्ता स्थापनेचं समीकरण कसं असेल ते पाहूयात। थलपती विजय यांचा पक्ष टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये 108 जागा मिळाल्यात। त्यांना बहुमतासाठी 10 जागांची अजून गरज आहे। त्यांनी काँग्रेसची साथ मागितली आहे। तामिळनाडूमध्ये जर टीव्हीके सोबत काँग्रेस आली तर काँग्रेसच्या 5 जागा, पीएमकेच्या 4 जागा तर सीपीआयच्या 2 जागा असं मिळून बहुमताचा आकडा टीव्हीके गाठू शकते। तर केरळ नंतर आता काँग्रेस आणखी एका राज्यामध्ये सत्तेत बसणार आहे। काँग्रेसने आपला जुना मित्र पक्ष डीएमके पक्षाची साथ सोडली आहे। तामिळनाडूमधील मागील सरकारच्या काळात आणि निवडणुकीमध्ये काँग्रेस द्रमुक पक्षाच्या सोबत होती, मात्र निकालानंतर आता सगळी चक्रे फिरली आहेत। थलपती विजय यांच्या टीव्हीके सोबत काँग्रेस सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून असलेली काँग्रेस आणि डीएमकेची युती अधिकृतपणे संपुष्टात आली आहे। या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षासाठी सत्तेचा मार्ग मोकळा झालाय। काँग्रेसने विजय यांना सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिलाय।